हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबईत ट्रायडंट हॉटेल मवियाची 2 तासांपासून बैठक सुरू। जागा वाटपावर आजच अंतिम तोडगा निघण्याची शक्यता, तर वंचितबाबतही फैसला होणार। ठाकरे गटाकडून अरविंद सावंतांना दक्षिण मुंबईतून लोकसभा लढण्याची पुन्हा संधी। मुंबईतील सभेत उद्धव ठाकरेंकडून अरविंद सावंतांना उमेदवारी जाहीर। विजय शिवतारे दौरा अर्धवट सोडून पुण्यात परतले। विजय शिवतारेंच्या भेटीसाठी मंत्रिमंडळातील एक मंत्री पुण्यात। शिंदेना भेटूनही शिवतारे अजित पवारांविरोधात लढण्यावर ठाम। कुणाच्या तरी पत्नी असल्यानं मत द्यायचं का? सुनेत्रा पवारांवरून शिवतारेंचा अजितदादांवर निशाणा। माझ्या विचाराचा खासदार निवडून द्या। बारामतीत जशी कामं केली तशी कामं पुरंदरमध्ये करेल, अजितदादांचं मतदारांना आश्वासन। छत्रपती संभाजीनगर जागेचा ठाकरे गटातील तिढा सोडवण्याचा प्रयत्न। चंद्रकांत खैरेंची उमेदवारी जवळपास निश्चित, तर अंबादास दानवेही इच्छुक असल्याची माहिती। वसंत मोरेंनी घेतली संजय राऊतांची भेट। सामना कार्यालयात मोरेंची राऊतांशी चर्चा, तर पुण्यात वॉशिंग मशीन नको, वसंत मोरेंची प्रतिक्रिया। पुण्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांची चांगलं ट्युनिंग। काँग्रेस पक्षातूनही माझ्याविषयी चांगला विचार होऊ शकतो, वसंत मोरेंचं सूचक विधान। उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय पक्ष घेईल, पक्ष सांगेल त्याचा प्रचार करणार। वसंत मोरेंच्या संभाव्य उमेदवारीवर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया। राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र। कमळ चिन्हाऐवजी दुसऱ्या चिन्हाची राणांकडून चाचपणी। 10 चिन्हांपैकी एक चिन्ह देण्याची पत्रातून मागणी। लोकसभा निवडणुकीच्या तारखांची उद्या घोषणा। निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता वेळापत्रक जाहीर करणार। निवडणुकीच्या घोषणेनंतर देशभरात आचारसंहिता लागू होणार। देशभरात 6 ते 7 टप्प्यात लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता, तर महाराष्ट्रात 3 ते 4 टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता। काहींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे। मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार निशाणा। मुंबईकर काहींच्या दातांचं ऑपरेशन नक्की करतील म्हणत ठाकरेंना खोचक टोला। सोमवारी मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळतील, आश्चर्य वाटेल असे अनेक जण आमच्याकडे येतील, शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचा दावा। जयंत पाटील फडणवीसांसह अनेकांच्या संपर्कात। जयंत पाटलांचं अगोदर फायनल होऊ द्या, छगन भुजबळ यांच्या दाव्याने खळबळ। श्रीकांत शिंदेना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कोणी दिला? मंत्री छगन भुजबळांचा सवाल। काही दिवसांपूर्वी नाशकात श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा। रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे लढत नाही, मी आणि रोहिणी रावेरमधून लढणार नसल्याचं एकनाथ खडसेंकडून स्पष्ट। मात्र रावेरची जागा राष्ट्रवादीचीच असल्याचा दावा कायम। पवारांनी बीड 20 तारखेला मतदारसंघाची बोलावली बैठक। बजरंग सोनावणेंचा शरद पवार गटात पक्षप्रवेश होण्याची शक्यता। सोनावणे पंकजा मुंडेंविरोधात लढणार असल्याची चर्चा। परभणी आणि माढ्यातून मी उमेदवारी अर्ज भरणार। माढ्यातून निवडणूक लढण्याबाबत पवारांकडून विचारणा, महादेव जानकरांचं वक्तव्य। तर शरद पवारांच्या भेटीबाबत दावा फेटाळला। भाजपकडून महायुतीच्या प्रचाराचे मेगा प्लॅनिंग सुरू। महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदी शहा योगींच्या सभा होणार। सभांच्या नियोजनासाठी महाविजय 2024च्या बैठकीत चर्चा। तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या के कविता यांना ईडीकडून अटक। दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात कारवाई। के कविता यांच्या दिल्लीतील घरी ईडीची छापेमारी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।